छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी आपण उच्चारलं तरी अंगामध्ये जोश संचारतो, उत्साह संचारतो। अवघं 50 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या राजानं 50 वर्षामध्ये शिवनेरीवरती जन्मलेला बाळ शिवबा हा 50 वर्षात जगातला सर्वोत्तम राजा बनला। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर अनेक लढाया, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रमाचा इतिहास उभा राहतो। मात्र याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट अतिशय इतिहासाला कलाटणी देणारी ठरली। आग्र्यातल्या या लाल किल्ल्यावरती औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये भेट झालेली होती। छत्रपती शिवाजी महाराज नक्की आग्र्यामध्ये कशासाठी आलेले होते, औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा भेटीसाठी का बोलवलेलं होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मात्र त्याआधी ज्या लाल किल्ल्यावरती औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली त्या लाल किल्ल्याचा इतिहास आहे तरी काय, चला पाहूया। आग्र्यातल्या लाल किल्ल्यावरती मुघल साम्राज्याच्या 4 पिढ्या राहिलेल्या आहेत। पहिला होता राजा अकबर, दुसरा अकबराचा मुलगा शहाजहानचा मुलगा जहांगीर आणि त्यानंतरचा औरंगजेब बादशाह। खरं तर मुघल साम्राज्याचं प्रतीक म्हणून या लाल किल्ल्याकडे पाहिलं जातं आणि आपण समोर ही पाहतोय, हे आपल्याला अकबर गेट पाहायला मिळतो की अकबरानं या गेटचं निर्माण जे आहे ते केलेलं होतं। या किल्ल्याची रचना अशी आहे की 3 दरवाजे आहेत, मात्र शत्रू आतमध्ये गेल्यानंतर त्याला कळणार नाही की आपण कोणत्या दिशेने जातोय, त्यासाठी या दरवाजाची निर्मिती अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। आपण जर पुढे या ठिकाणाहून अकबर गेटमधून या लाल किल्ल्यामध्ये प्रवेश केला तर आपल्याला अशा पद्धतीचं रेलिंग पाहायला मिळतं की मुघल साम्राज्याचा इतिहास सांगितला जातो की ज्यावेळेस शत्रू किल्ल्यावरती यायचा, शत्रूची ओळख व्हावी त्यामुळे अशा पद्धतीने घोड्यांच्या टापांचा टकटक आवाज जर झाला तर किल्ल्यामधल्या पहारेकरांना जाग यावी अशा पद्धतीची रचना मुघल साम्राज्यामध्ये करण्यात आलेली होती। आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आपण वरती या लाल किल्ल्यावरती 2 महत्त्वाचे दरबार ओळखले जातात, एक म्हणजे दिवाने आम आणि दुसरा म्हणजे दिवाने खास। तिकडे जाणारा हा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आपण जर इथली रचना पाहिली तर नॅचरल इकोसिस्टीम जे आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहतोय की मुघल साम्राज्याचं हे स्थापत्यशास्त्र आपल्याला पाहायला मिळतंय। इतिहास सांगितला जातो की जवळपास 14 लाख कामगार जे आहेत ते लाल किल्ला बनवण्याचं काम करत होते। 9 वर्ष लाल किल्ला बनवण्याचं काम चाललं आणि आपण पाहतोय की पुढे आपण गेल्यानंतर पुढे जर आपण टाळी वाजवली तर आपल्याला इको या ठिकाणी ऐकू येतो आणि घोड्यांचा टापांचा आवाज या ठिकाणी आल्यानंतर समोरच्या आतमधल्या किल्ल्यातल्या सरदारांना जाग यावी अशा पद्धतीची रचना या लाल किल्ल्यामध्ये करण्यात आलेली आहे। पुढे आपण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली त्या दिवाने आममध्ये जाणार आहोत आणि आपण पाहतोय की इथूनच लाल किल्ल्याला आपल्याला लाल किल्ल्याचे दर्शन व्हायला आपल्याला सुरुवात होते। लाल किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला अकबराचा महाल पाहायला मिळतो आणि अकबराच्या महालाच्या गेटवरती या ठिकाणी आपण पाहतोय की ही आंघोळीची टाकी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। या टाकीला इतिहास आहे, तो म्हणजे अकबराची जी बायको होती जोधा मानसिंग, तिचा भाऊ जो होता त्या भावानं भाच्यासाठी आंघोळीसाठी हा टब जो आहे तो या ठिकाणी दिलेला होता। आपण पाहतोय की हा टब याच ठिकाणी अकबरी महालाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे की ज्या ठिकाणी जहांगीराचा सुद्धा महाल जो आहे तो अकबरानं मुलाला राहण्यासाठी तयार केलेला होता। आणि याचा इतिहास सांगितला जातो की या टबला सोन्याची झालर जी आहे ते मारण्यात आलेली होती आणि याच गुलाब पाण्यामध्ये जहांगीर जो आहे तो आंघोळ करायचा। समोर आपण पाहतोय की आपल्याला हा जहांगीर महाल पाहायला मिळतोय की याच ठिकाणी अकबर आणि त्याचा मुलगा जहांगीर राहायचा। आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची आख्यायिका इतिहास जो आहे तो सांगितला जातो, तो म्हणजे अकबराच्या बहिणी त्याचबरोबर शहाजहानच्या बहिणी या ठिकाणी राहायच्या अशा पद्धतीचा इतिहास आहे। मात्र आतमध्ये गेल्यानंतर जहांगीर महालामध्ये नक्की आपल्याला काय पाहायला मिळतंय ते आपण पाहणार आहोत। अकबराचा मुलगा जहांगीरसाठी अकबरानं हा जहांगीर महाल जो आहे तो तयार केलेला आहे। आपण पाहतोय की हा जहांगीर महाल आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या महालाची वैशिष्ट्य म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा नृत्य मंडप पाहायला मिळतोय। इतिहास सांगितला जातो की आपण ही समोर वरती गडी पाहताय तर ही गडी नसून राणीला बसण्याची जागा जी आहे ती तयार करण्यात आलेली होती। म्हणजे अकबराची बायको जोधासाठी हा गड जो आहे तो तयार करण्यात आलेला होता आणि दुसऱ्या बाजूला अकबर जो आहे तो वरती या गडावरती बसायचा आणि वरती बसून राजा आणि राणी जे आहे ती महालामध्ये जे राजासमोर नृत्य सादर केलं जायचं ते पाहायचा। समोर आपण आपण पाहतोय की ही जे समोर दिसणारी आपल्याला खोली पाहायला मिळते की याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी आहे ती राजा आणि राणीचे व्हायची। आणि आपण पाहतोय की इथं या जोधासाठीचं मंदिर जे आहे हिंदू संस्कृतीचं खरं तर आपल्याला देखावा इथं पाहायला मिळतो की जी अकबराची बायको होती जोधा ती मंदिरामध्ये पूजा करायची। त्यामुळे अकबराला खरं तर एक सेक्युलर राजा जो आहे तो सुद्धा इतिहासामध्ये म्हटलं गेलं। मात्र याच ठिकाणी जोधा जी आहे ती पूजा करायची आणि इथून पुढे गेल्यानंतर जहांगीर महाल संपला की पुढे आपण दिवानी खासकडे जातो। दिवानी खासचं नक्की वैशिष्ट्य काय आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट त्या ठिकाणी कशी झाली हे आपण पाहूया।
लाल किल्ल्यावरती शहाजहाननं जशी आपल्या मुलासाठी राहायची व्यवस्था केलेली होती तशी शहाजहाननं आपल्या स्वतःसाठी सुद्धा एक खास व्यवस्था करून ठेवलेली होती। त्या खास व्यवस्थेचं नाव आहे खास महाल, की ज्या महालामध्ये शहानाग आणि मुमताज जे आहे ते आपला वेळ व्यतीत करायचे। आपण पाहतोय की हा खास महल जो आहे तो संगमरवरी दगडापासून शहाजहाननं बनवलेला होता आणि याच ठिकाणी मुमताज आणि शहाजहान जे आहे ते आपला वेळ जो आहे तो व्यतीत करायचे। आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे ताजमहाल जो आहे तो पाहायला मिळतो। मात्र ताजमहालाची आख्यायिका आणि एक खास महालाचं त्याचबरोबर शहाजहान जिथं राहायचा त्याचं नक्की वैशिष्ट्य काय होतं हे आपल्याला पुढे गेल्यावरती पाहायला मिळेल। लाल किल्ल्यापासून अगदी काही हाकेच्या अंतरावरती शहाजहाननं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य निर्माण केलंय। त्याचं कारण होतं ते म्हणजे शहाजहानचं असलेलं मुमताजवरती प्रेम आणि याच प्रेमातून उभा राहिला तो म्हणजे आपण समोर पाहतोय तो म्हणजे ताजमहाल। शहाजहाननं आपण पाहतोय की औरंगजेबानं ज्या शहाजहानला बंदी करून ठेवलेलं होतं, औरंगजेबाला मुघल साम्राज्याचा राजा बनायचं होतं, त्यामुळे स्वतःच्या वडिलाला सुद्धा औरंगजेबानं याच ठिकाणी जे आहे ते नजरकैदेमध्ये ठेवलं होतं। जवळपास 8 वर्ष औरंगजेबानं आपला बाप असलेला शहाजहानला याच ठिकाणी नजरकैद करून ठेवलेलं होतं आणि इथूनच शहाजहान जे आहे ते मुमताजच्या आठवणीमध्ये 9 वर्ष राहिले। आपण पाहतोय की या ठिकाणी बसण्याची जागा ज्याला झरोका म्हटलं जातं, की सकाळची सूर्यप्रकाशाची किरणं जी आहे ती ठिकाणी पडतात आणि सकाळच्या वेळी शहाजहान जो आहे तो समोरच्या जागेमध्ये व्यायाम करायचा आणि समोरच दिसणारा आपल्याला हा जो ताजमहाल पाहायला मिळतोय त्या ताजमहालामध्ये असलेल्या मुमताजची आठवण करत राहायचा। हा इतिहास जो आहे ताजमहालाचा सांगितला जातो आणि शहाजहानने निर्माण केलेल्या ताजमहालाची जगातलं आश्चर्य म्हणून नोंद झाली आहे। लाल किल्ल्यावरचे 2 महल अतिशय महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे दिवाणी आम आणि दुसरा म्हणजे दिवाणी खास। दिवाणी खास या महलामध्ये सरदारांची आणि सेनापतींची बैठक जी आहे ती राजाकडून घेतली जायची। आपण समोर पाहतोय की अशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था जी आहे ती या महालाची आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महालामध्ये बसून पुढची रणनीती जी आहे ती आखली जायची। आपण पाहतोय की हे राजासाठीचं बसण्याचं सिंहासन जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं, कारण आपण पाहतोय की याच्यासाठीचा जो दगड वापरलेला आहे हा दगड सोनाराकडून मागवण्यात आलेला होता आणि याच्यावरती राजा जो आहे तो बसला जायचा आणि समोरच्या बाजूला प्रधानाची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती। आणि सगळी रणनीती जी आहे ती या खास महालामध्ये ठरायची, की ज्याला दिवाणी खास म्हटलं जायचं, की जिथं सरदारांची बैठक जी आहे ती व्हायची। आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट पहिल्यांदा सुरुवातीला ज्या दरबारामध्ये झाली म्हणजे तो दिवाणी खास। याचं खरं तर वैशिष्ट्य काय, इथूनच पुढे आपण दिवाणी खासमधून दिवाणी आममध्ये जातो आणि ज्या ठिकाणी राजा जो आहे राजाचा दरबार भरवण्यात आलेला होता तिथला नक्की इतिहास काय हे आपल्याला पुढे गेल्यावर कळतं। आता तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट ही लाल किल्ल्यावरती नक्की झाली कुठे, तर लाल किल्ल्यावरती असलेल्या दिवाणी आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची पहिली भेट झाली। त्याला कारण होतं ते म्हणजे औरंगजेबानं 50व्या वाढदिवसाला अनेक प्रांतातल्या राजे महाराजांना सरदारांना जे आहे ते आपल्या वाढदिवसाचं निमंत्रण दिलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे दख्खनचे राजे होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा औरंगजेबानं खलिता पाठवत आपल्या वाढदिवसाला यावं, तुमच्या संरक्षणाची त्याचबरोबर तुमच्या शाही सन्मानाची आम्ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं। आणि त्यानंतर मिर्झाराजे जयसिंहांवरती छत्रपती शिवाजी महाराजांची संरक्षणाची जबाबदारी सोपवून औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या वाढदिवसाचं निमंत्रण दिलं। आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे हाच तो आपल्याला इथल्या औरंगजेबाचा हा दरबार पाहायला मिळतोय, की सुरुवातीला याच दिवाणी आममध्ये सरदारांना जे आहे ते वाढदिवसाच्या निमित्तानं बोलवलेलं होतं। आपण पाहतोय की आपण ही जर दिवाणी आमची जर व्यवस्था रचना जर पाहिली तर एकसारखं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच शाही दरबारामध्ये औरंगजेबाचा 50वा वाढदिवस जो आहे तो साजरा झालेला होता आणि याच वाढदिवसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना या दरबारामध्ये बोलवण्यात आलेलं होतं। आता दरबारामध्ये तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट नक्की कशी झाली हे आपल्याला पुढे गेल्यावरती पाहायला मिळेल। ज्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी सरदारांना बोलवण्यात आलेलं होतं, राजांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं, हीच ती जागा आहे ज्याला दिवाणी आम म्हटलं जातं। आपण समोर पाहतोय की हा जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजामधून औरंगजेब म्हणजे बादशाह जो आहे तो याच ठिकाणी येऊन बसायचा, त्याच्यासाठीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि समोर सरदारांची रांग जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात येत होती। याच 50व्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराज याच दिवाणी आममध्ये उपस्थित होते, मात्र राजे असूनही त्यांना सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून थेट नाराजी जी आहे ती औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कळवलेली होती। आपण ह्या भेटीचा जर इतिहास पाहिला तर 5 मे 1666ला आपल्या स्वराज्याची सूत्र जी आहे ती जिजाबाईंकडे देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दिशेनं निघालेले होते आणि 9 मेला छत्रपती शिवाजी महाराज जे आहे
त्या आग्र्याच्या परिसरामध्ये पोहोचले आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची वाढदिवसाच्या निमित्तानं पहिली भेट झाली। मात्र सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं म्हणून तडकाफडकी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांसोबत दरबार सोडला आणि पुढे ते किल्ल्यावरून उतरण्याच्या दिशेने निघाले। मात्र मिर्झाराजे जयसिंहांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मनवण्याचा प्रयत्न केला, ही नाराजी औरंगजेबापर्यंत पोहोचवली। मात्र त्यानंतर इतिहास सांगितला जातो की छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं, की जी जागा आग्र्याच्या किल्ल्यापासून एक साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती होती आणि ज्याची जबाबदारी ही मिर्झाराजे जयसिंहांकडे देण्यात आलेली होती। मात्र पहिली भेट ही दिवाने आममध्ये औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची झाल्याचा इतिहास जो आहे तो सांगितला जातो। औरंगजेबाच्या दरबारामध्ये आपला अवमान केला म्हणून त्याच बाणेदारपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार सोडला खरा, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवण्याचे आदेश जे आहे ते औरंगजेबाने दिलेले होते। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची संरक्षणाची जबाबदारी मिर्झाराजे जयसिंहांचा मुलगा रामसिंहावरती होती, त्या रामसिंहानं याच परिसरामध्ये म्हणजे लाल किल्ल्यापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती ज्या ठिकाणी जयपूर आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची यमुनेच्या काठावरती राहण्याची नजरकैदेमध्ये ठेवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केलेली होती। ज्या 12 मे नंतर खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली असं सांगितलं जातं। त्यानंतर जवळपास 3.5 महिने जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानं जयपूरमध्ये नजरकैदेमध्ये ठेवलेलं होतं। मात्र याच मुघलांच्या हातावरती तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज 3 महिन्यामधून या मुघलांच्या कळपातून सुटले आणि थेट राजगडावरती पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खरं तर जाज्वल्य इतिहास या लाल किल्ल्यावरती आल्यानंतर शिवजयंतीच्या निमित्तानं जागा होतो, तो म्हणजे 12 मे नंतर थेट 17 ऑगस्टला 1666ला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले आणि थेट राजगडावरती पोहोचले। हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला जाज्वल्य इतिहास, मनाला प्रेरणा देणारा इतिहास जिवंत झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर मुघलांच्या या साम्राज्यामधून सुटणं हा इतिहासातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय होता। कारण लाखोंच्या कळपामधून म्हणजे मुघलांच्या साम्राज्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी निसटून जाणं खरं तर शक्य नव्हतं। मात्र बुद्धिचातुर्यानं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या हातावरती तुरेत दिला आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या कळपामधून आपली सुटका करून घेतली। बाल संभाजीला इतिहास सांगितला जातो की त्यांनी वाटेमध्ये मथुरेमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा राजगडावरती पोहोचले। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाबरोबरची भेट, औरंगजेबानं केलेली कपट नीती त्याला सुद्धा बुद्धिचातुर्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून सुटले, ते थेट राजगडावरती पोहोचले। हा इतिहास, मुघलांच्या हातावरती तुरी देणारा इतिहास आग्रा किल्ल्यावरती आल्यानंतर जिवंत झाल्याशिवाय राहत नाही। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, आग्रा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।